एका छोट्याशा गावात एका बाजूला श्रीमंत जमीनदाराची भव्य हवेली होती, तर दुसऱ्या बाजूला गरीब लोकांच्या छोट्या छोट्या झोपड्या होत्या. गावाच्या मध्यभागी एक प्राचीन वडाचे झाड उभे होते. गणू नावाचा एक गरीब तरुण आपली वृद्ध आई राधाबाई यांच्यासोबत एका छोट्याशा झोपडीत राहत होता. तो रोज जंगलात जाऊन वाळलेली लाकडे गोळा करायचा आणि ती विकून आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करायचा. अगं आई, आज मी जंगलातून भरपूर वाळलेली लाकडे घेऊन येतो. ती विकली की आपल्याला थोडे पैसे मिळतील. अरे मुला, जरा जपून जा. आजकाल जंगलात अनेक धोकादायक गोष्टी घडत आहेत. अगं आई, काळजी करू नकोस, मी सावध राहीन. गणू जंगलाच्या दिशेने निघाला. गणू जंगलात लाकडे शोधत फिरत असताना त्याच्या नजरेस एक विलक्षण झाड पडले. त्या झाडातून मंद सोनेरी प्रकाश झळकत होता. अरे, हे कसले झाड आहे? ते तर फार चमकत आहे. तो हळूहळू त्या झाडाजवळ गेला. अचानक त्या झाडातून एक शांत, गूढ आणि गंभीर आवाज ऐकू आला. अरे मुला, तू कोण आहेस? माझे नाव गणू आहे. मी जंगलात सरपण गोळा करण्यासाठी आलो आहे. अरे, तू प्रामाणिकाने कष्टाळू मुलगा आहेस, म्हणून मी तुला एक वरदान देत आहे. या झाडाच्या मुळाशी तुला दररोज सकाळी एक सोन्याचे फळ मिळेल. पण लक्षात ठेव, याबद्दल कोणालाही काही सांगायचे नाही आणि कधीही लोभ करायचा नाही. खरंच तुमचे मनपूर्वक आभार. मी कोणालाही याबद्दल कधी सांगणार नाही आणि कधीही लोभही करणार नाही. गणू आनंदाने घरी परतला. त्याने ते सोन्याचे फळ आपल्या आईला दाखवले. अरे मुला, हे काय आहे? हे तर अगदी सोन्याचे फळ दिसत आहे. हो आई, मला हे जंगलातील त्या जादुई झाडाच्या मुळाशी मिळाले. अगं आई, त्या जादुई झाडाने सांगितले आहे की आपल्याला रोज सकाळी एक सोन्याचे फळ मिळेल, पण त्याने हे गुपित कोणालाही सांगू नका असेही बजावले आहे. अरे मुला, हे सर्व देवाची कृपा आहे. पण त्या जादुई झाडाचे म्हणणे नेहमी लक्षात ठेव. कधीही लोभ करू नकोस आणि त्याचा विश्वासघातही करू नकोस. त्या दिवसापासून गणू आणि राधाबाई यांना रोज सकाळी त्या जादुई झाडाखाली एक सोन्याचे फळ मिळू लागले. ते फळ विकून त्यांनी हळूहळू आपली गरिबी दूर केली. काही दिवसातच त्यांचे जीवन सुखी आणि समृद्ध झाले. एके दिवशी गावातील श्रीमंत जमीनदार भैरवराव देशमुख यांच्या कानावर ही गोष्ट गेली. अरे, ऐकलं आहे की तो गरीब मुलगा गणू आजकाल खूप श्रीमंत झाला आहे. शोधून काढा, त्याला हे सर्व धन कुठून मिळत आहे. हो मालक, जशी तुमची आज्ञा. जमीनदाराचा विश्वासू नोकर गुपचूप गणूचा पाठलाग करू लागला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो गणूच्या मागोमाग जंगलात गेला आणि त्याला त्या जादुई झाडाचे रहस्य समजले. संध्याकाळी तो धावतच हवेलीत परतला. मालक मालक, मी सर्व पाहिले. जंगलात एक तेजस्वी जादुई झाड आहे. गणू रोज सकाळी त्या झाडाखालून एक सोन्याचे फळ घेऊन येतो. अरे, काय म्हणालास? सोन्याचे फळ? मग ते झाड आता माझेच होणार. मग दुसऱ्याच दिवशी भैरवराव आपल्या माणसांना घेऊन जंगलात गेला. काही वेळातच तो त्या जादुई झाडासमोर उभा राहिला. अरे जादुई झाडा, आजपासून तू मला सोन्याची फळं देशील. मी या गावाचा सर्वात मोठा जमीनदार आहे. क्षणार्धात त्यातून अतिशय भयानक आणि गूढ आवाज घुमू लागले. अरे लोभी माणसा, हे झाड फक्त प्रामाणिक, कष्टाळू आणि दयाळू लोकांसाठी आहे. तुझ्यासारख्या स्वार्थी आणि लोभी माणसांसाठी नाही. हे ऐकताच जमीनदार भैरवराव देशमुख आणि त्याची माणसे घाबरून तिथून जीवाच्या आकांताने पळून गेले. ही बातमी काही वेळातच संपूर्ण गावभर पसरली. गावकऱ्यांना समजले की जमीनदार भैरवराव त्या जादुई झाडावर बळजबरीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. ते सर्व गणूकडे आले. अरे गणू, हे खरं आहे का?
जंगलात एक जादुई झाड आहे आणि जमीनदार भैरवराव ते बळकावण्याचा प्रयत्न करत होता. हो, हे खरं आहे, पण त्या जादुई झाडानेच त्याला तिथून पळवून लावले. हे ऐकताच गावातील पंच मंडळी एकत्र जमली आणि या विषयावर चर्चा सुरू झाली. अरे, जमीनदार भैरवरावचा लोभ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता यावर काहीतरी उपाय करायलाच हवा. हो, गणू हा प्रामाणिक आणि कष्टाळू मुलगा आहे. त्या जादुई झाडाने त्यालाच हे वरदान दिले आहे. आपण सर्वांनी मिळून त्या जादुई झाडाचे संरक्षण केले पाहिजे. त्या संध्याकाळी गणू एकटाच त्या जादुई झाडाजवळ गेला. अरे झाड बाबा, जमीनदार भैरवराव खूप लोभी आहे. तो पुन्हा इथे नक्की येईल. आता आपण काय करायचे? अरे गणू, घाबरण्याचे काहीही कारण नाही. जोपर्यंत तुझ्या मनात प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि चांगुलपणा आहे, तोपर्यंत हे झाड तुझे आणि संपूर्ण गावाचे रक्षण करत राहील. पण लक्षात ठेव, कधीही लोभाच्या मोहात अडकू नकोस. मग काही दिवसांनी जमीनदार भैरवराव देशमुख यावेळी आणखीन जास्त माणसांना सोबत घेऊन पुन्हा त्या जादुई झाडाजवळ आला. ते झाडाला हात लावण्याचा प्रयत्न करताच अचानक एक अदृश्य शक्ती प्रकट झाली आणि त्या सर्वांना जोरात मागे फेकून दिले. अरे, हे काय घडत आहे? हे नक्कीच त्या गणूच्या जादूचे काम असणार. दुसऱ्या बाजूला संपूर्ण गाव गणूच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी जमीनदार भैरवराव देशमुख याच्या लोभाला तीव्र विरोध केला. एक गावकरी म्हणाला, अरे, हे जादुई झाड देवाची देणगी आहे. एखाद्या लोभी माणसाला आम्ही त्यावर कधीही ताबा मिळवू देणार नाही. काही गावकरी एकत्र येऊन थेट भैरवरावच्या हवेलीत गेले. अहो भैरवराव, तुमचा लोभ आता मर्यादेपलीकडे गेला आहे. आता हे सर्व थांबवा. ते जादुई झाड आमच्या गावाचा अभिमान आहे आणि त्यावरील अधिकार फक्त गणूचाच आहे. गावकऱ्यांची एकजूट आणि त्यांचा ठाम विरोध पाहून भैरवराव घाबरला. अरे, ठीक आहे, मी पुन्हा अशी चूक करणार नाही. तुम्हा सर्वांना माझा शब्द आहे. त्यानंतर सर्व गावकरी शांतपणे आपल्या घरी परतले. पुन्हा एकदा गावात शांतता, आनंद आणि समृद्धीचे वातावरण निर्माण झाले. लहान मुले त्या जादुई झाडाखाली आनंदाने खेळू लागली. गणू आपल्या आई राधाबाई यांच्यासोबत सुखाने राहू लागला. त्या झाडाकडून मिळणाऱ्या सोन्याच्या फळांचा उपयोग तो केवळ स्वतःसाठी न करता गावातील गरीब, गरजू आणि अडचणीत असलेल्या लोकांच्या मदतीसाठी करू लागला. काही दिवस असेच आनंदात गेले. मात्र हवेलीत बसलेला जमीनदार भैरवराव देशमुख अजूनही संतापाने फणफणत होता. अरे गोविंद, गावकरी आता पूर्वीसारखे मला घाबरत नाहीत. मला त्या गणूचा आणि त्या सर्व गावकऱ्यांचा सूड घ्यायचाच आहे. त्यांनी माझी अब्रू धुळीला मिळवली आहे. ते जादुई झाड मी कोणत्याही परिस्थितीत मिळवणारच. अहो मालक, ते झाड फारच विलक्षण आहे. आपण आधीही प्रयत्न केला होता, पण अरे गप्प बस. यावेळी आपण वेगळी युक्ती वापरणार आहोत. यावेळी कोणत्याही परिस्थितीत आपण अपयशी ठरणार नाही. त्या गणूला चांगलाच धडा शिकवला पाहिजे. त्याच्यामुळे माझी सगळी प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. दुसरीकडे मात्र गणूने त्या संपत्तीचा उपयोग केवळ स्वतःसाठी न करता संपूर्ण गावाच्या विकासासाठी केला. त्याने गावात एक मोठी विहीर बांधून दिली. त्यामुळे गावातील पाण्याची अनेक वर्षाची समस्या दूर झाली. एक गावकरी म्हणाला, अरे गणू भाऊ, तुम्ही बांधून दिलेल्या विहिरीमुळे आता आम्हाला पाण्यासाठी लांबवर भटकावे लागत नाही. देव तुम्हाला भरभरून सुख देवो. हो भाऊ, आता तर गावात मुलांसाठी शाळाही सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी दूरच्या गावात जावे लागत नाही. तुम्ही आमचे आयुष्य खरोखरच सुखकर केले आहे. अहो भाऊ, यातील सर्व श्रेय माझे नाही. ही सर्व जादुई झाड बाबांची आणि देवाची कृपा आहे. आपण सर्वांनी नेहमी एकजुटीने आणि प्रेमाने राहिले पाहिजे.
मग काही दिवसांनी जमीनदार भैरवराव देशमुख आपला नोकर गोविंद याला घेऊन पुन्हा जंगलात आला. यावेळी त्यांच्या हातात कुऱ्हाडी, जाड साखळदंड आणि झाड तोडण्यासाठी लागणारी इतर साधने होती. अरे या आपण हे झाड मुळासकट उखडून टाकू. आता पाहतोच हे जादुई झाड स्वतःला कसे वाचवते. दोघेही त्या जादुई झाडाजवळ भैरवरावने कुऱ्हाड उचलताच अचानक झाडातून प्रचंड गर्जना झाली. अरे दुष्टा, तुझ्या लोभाला आता कोणतीही सीमा उरलेली नाही. तू तुझ्या वाईट कृत्यांपासून कधीच परावृत्त होणार नाहीस. क्षणातच झाडातून एक प्रखर सोनेरी प्रकाश बाहेर पडला. या तेजस्वी प्रकाशाच्या जोरदार लाटेने भैरवराव आणि गोविंदा हवेत उंच फेकले गेले आणि दूर जाऊन आपटले. ते सावरून उठले तेव्हा त्यांना दिसले की त्यांच्या हातातील कुऱ्हाडी, साखळदंड आणि झाड तोडण्याची सर्व साधने रहस्यमयरित्या अदृश्य झाली होती. अरे हे हे काय घडत आहे. गोविंद, चल पळ इथून, लगेच पळ. दोघेही घाबरून जीवाच्या आकांताने जंगलातून पळ काढतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना भैरवराव आणि गोविंद जखमी अवस्थेत आणि प्रचंड घाबरलेले दिसतात. त्यांना काय घडले असेल याचा सहज अंदाज येतो. एक गावकरी म्हणाला, अहो जमीनदार साहेब, काय झाले? तुमची अशी अवस्था कशी झाली? अहो जमीनदार साहेब, जादुई झाड बाबांनी पुन्हा एकदा तुमच्या लोभाचा योग्य धडा शिकवलेला दिसतो. लोभाचे फळ नेहमी वाईटच असते. अरे तुम्ही सगळे माझी थट्टा करत आहात. थांबा, मी तुम्हा सर्वांना याची किंमत चुकवायला लावीन. असं म्हणत रागाने फणफणत भैरवराव आपल्या हवेलीत परतला. अरे आता मी त्या जादुई झाडाला थेट हात लावू शकत नाही, पण दुसरा मार्ग नक्कीच आहे. जर मी गणूलाच गावाबाहेर हाकलून दिले तर ते झाड आपोआप सोन्याची फळे देणे बंद करेल. मग काही दिवसांनी भैरवरावने गावातील पंचांची विशेष सभा बोलवली. संपूर्ण गावासमोर उभा राहून त्याने गणूवर खोटे आरोप करायला सुरुवात केली. आदरणीय पंचवो, हा गणू जादू टोना करतो. त्याने गावकऱ्यांना फसवले आहे. त्या जादुई झाडाकडून त्याने काळी विद्या शिकली आहे. त्यामुळे त्याला तात्काळ गावाबाहेर हाकलून दिलं पाहिजे. हे ऐकताच सभेत कुजबूज सुरू झाली. अहो भैरवराव, हा कसला आरोप? गणू तर अतिशय प्रामाणिक आणि सज्जन मुलगा आहे. हो, त्याने गावासाठी विहीर बांधली, शाळा सुरू केली आणि अनेक गरजू लोकांना मदत केली. त्याच्यामुळेच गावाचा विकास झाला आहे. हो ना, आम्हाला त्या जादुई झाडामुळे कधीच कोणतेही नुकसान झाले नाही. उलट त्याच्या कृपेने संपूर्ण गाव सुखी आणि समृद्ध झाले. पंचवो, मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. मी नेहमी प्रामाणिकपणे आणि सत्याच्या मार्गाने जगलो आहे. अरे गावकऱ्यांनो, तो खोटं बोलतो आहे. त्याला ताबडतोब गावाबाहेर हाकलून द्या. हे ऐकून संपूर्ण गावकऱ्यांना जमीनदार भैरवराव देशमुख यांची कपटी योजना समजली. ते सर्व एकजुटीने गणूच्या पाठीशी उभे राहिले. अहो भैरवराव, आता तुमची मनमानी चालणार नाही. आम्ही सर्वजण गणूच्या बाजूने आहोत. हो, गणूने नेहमी गावाचे भलेच केले आहे. त्याने कधीच कोणाचे वाईट केले नाही. त्यामुळे तुम्ही त्याला गावाबाहेर काढू शकत नाही. हो, मला ही गणूची कोणतीही चूक दिसत नाही. गणूने तर नेहमी चांगलीच कामे केली आहेत. त्याच्यावर खोटे आरोप करणे योग्य नाही. गावकऱ्यांची एकजूट आणि सत्य त्यांच्या बाजूने असल्याचे पाहून पंचांना सर्व प्रकार समजला. अहो भैरवराव, तुमचे सर्व आरोप निराधार आणि खोटे आहेत. गणू हा या गावाचा सन्माननीय मुलगा आहे. त्याच्यावर कोणताही दोषारोप केला जाऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या अधिकाराची मर्यादा ओलांडत आहात. हे ऐकताच भैरवराव संतापाने तावातावाने सभेतून निघून गेले. त्या दिवसानंतर त्याचा मान सन्मान गावात पूर्णपणे कमी झाला. लोकांनी त्याच्यावरचा विश्वास गमावला. हवेलीत एकटाच बसलेला भैरवराव निराशाने खचलेला स्वतःशीच बोलू लागला. मी हरलो, त्या गणूकडून हरलो, त्या जादुई झाडाकडूनही हरलो. माझ्या लोभानेच माझा पराभव केला.
दुसरीकडे गावात मात्र आनंद, शांतता आणि समृद्धीचे वातावरण होते. गणू आणि त्याची आई राधाबाई सुखाने आपले जीवन जगत होते. गणू नेहमीप्रमाणे जादुई झाडाजवळ गेला आणि कृतज्ञतेने हात जोडले. अहो झाड बाबा, तुम्ही आमचे आणि संपूर्ण गावाचे रक्षण केले. तुमचे मनपूर्वक आभार. अरे गणू, हे सर्व तुझ्या प्रामाणिकपणाचे, कष्टाचे आणि दयाळू स्वभावाचे फळ आहे. जो माणूस सत्य, प्रामाणिकपणा आणि परोपकाराचा मार्ग सोडत नाही, त्याचे रक्षण देव नेहमीच करत असतो. अरे गणू, जोपर्यंत तू सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाच्या मार्गावर चालत राहशील, तोपर्यंत मी आणि ही संपूर्ण सृष्टी तुझे रक्षण करत राहू. हे कायम लक्षात ठेव. लोभाला कधीच खरा विजय मिळत नाही. गणू हसत मुखाने झाडाला नमस्कार करून आपल्या गावाकडे परत निघाला. गावात लहान मुले आनंदाने खेळत होती. सर्वत्र सुख, शांतता आणि समाधानाचे वातावरण पसरले होते. दूरवर उभी असलेली भैरवराव देशमुख यांची हवेली मात्र शांत, ओसाड आणि एकाकी दिसत होती. त्यांची सत्ता आणि दहशत आता पूर्णपणे संपुष्टात आली होती. हवेलीत भैरवराव एकटाच बसला होता. त्याच्या मनातील संताप आता निराशा, पश्चाताप आणि एकटेपणात बदलली होती. गावकऱ्यांनी त्याच्याशी सर्व संबंध तोडले होते. त्याचे बहुतेक नोकरही त्याला सोडून गेले होते, कारण आता त्यांच्यासाठी त्याच्याकडे ना संपत्ती उरली होती ना वैभव. भैरवराव हळू आवाजात स्वतःशीच बोलू लागला. सगळं संपलं. माझी संपत्ती, माझा मान सन्मान, माझे नोकर. मी इतका लोभी का झालो? सर्व काही मिळवण्याच्या हव्यासात मी माझ्याकडचे सर्व काही गमावून बसलो. गणूच खरा होता. तो खोल पश्चातापात बुडून गेला. त्याच्या डोळ्यासमोर त्याने केलेली प्रत्येक वाईट कृती उभी राहू लागली. गावकऱ्यांवर केलेले अन्याय, त्यांना दिलेला त्रास आणि गणूला खोट्या आरोपात अडकवण्याचे कारस्थान त्याला एकामागून एक सर्व आठवू लागले. त्या रात्री भैरवरावच्या डोळ्याला डोळा लागला नाही. तो अंथरुणावर सतत कूस बदलत पडला होता. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना अधिकच तीव्र होत गेली. अचानक त्याच्या कानात जादुई झाडाचा तो घुमणारा गंभीर आवाज पुन्हा घुमू लागला. अरे लोभी माणसा, हे झाड फक्त प्रामाणिक, कष्टाळू आणि दयाळू लोकांसाठी आहे. भैरवरावच्या मनात ते शब्द पुन्हा पुन्हा घुमू लागले. कदाचित झाड बाबा बरोबरच म्हणत होते. मी कधीच दुसऱ्याच्या भल्याचा विचार केला नाही. त्याला गणूचा प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि गावकऱ्यांसाठी केलेली निस्वार्थ सेवा आठवू लागली. तेव्हाच त्याला जाणवले की खरी संपत्ती ही सोन्या चांदीत नसते, तर चांगल्या कर्मात आणि लोकांच्या प्रेमात असते. दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवराव जागा झाला. त्याच्या डोळ्यात यावेळी अहंकार नव्हता, तर पश्चातापाने बदलाची नवी उमेद दिसत होती. त्याने आपले साधे कपडे परिधान केले आणि हवेलीतून बाहेर पडला. तो थेट जंगलातील त्या जादुई झाडाजवळ गेला. दोन्ही हात जोडून तो नम्रपणे म्हणाला, हे झाड बाबा, मला क्षमा करा. माझ्याकडून खूप मोठ्या चुका झाल्या. माझ्या लोभाने मला इतके आंधळे केले की सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट यातील फरकच मी विसरलो. आता मला माझ्या प्रत्येक चुकीचा मनापासून पश्चाताप होत आहे. तो बराच वेळ शांतपणे तिथे उभाच राहिला, जणू झाडाच्या उत्तराची वाट पाहत होता. तेवढ्यात मंद वाऱ्याची एक शांत झुळूक वाहून गेली. भैरवरावला वाटले जणू झाड बाबांनी त्याला क्षमा केली. त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू ओघळू लागले. अरे भैरवराव, तुझ्या मनात आपल्या चुकीबद्दल खरा पश्चाताप निर्माण झाला आहे, याचा मला आनंद आहे. पण लक्षात ठेव, यापुढे कधीही लोभ, अन्याय आणि स्वार्थाच्या मार्गावर जाऊ नकोस. नेहमी सत्य, दया आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकार. त्यानंतर भैरवराव गावात परतला. त्याला पाहताच गावकरी आश्चर्यचकित झाले. सुरुवातीला ते थोडे घाबरले, पण आज त्याच्या चेहऱ्यावर ना अहंकार होता ना राग, फक्त नम्रता, पश्चाताप आणि बदलाची खरी भावना दिसत होती. अरे गावकऱ्यांनो, मी आज तुमच्या सर्वांची मनापासून माफी मागण्यासाठी आलो आहे. मी तुम्हा सर्वांना खूप त्रास दिला.
विशेषतः गणूवर मी अन्याय केला आहे. त्याला खोट्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्या त्या सर्व कृत्यांची मला मनापासून लाज वाटते. मी केलेल्या सर्व कृत्यांची तुमच्याकडे मनापासून माफी मागतो. शक्य असेल तर मला माफ करा. अशा प्रकारे भैरवरावने सर्व गावकऱ्यांची आणि गणूची मनापासून माफी मागितली आणि त्या दिवसानंतर सर्व गावकरी मिळून एकत्र आनंदाने जीवन जगू लागले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, लोभ माणसाला विनाशाकडे नेतो, तर प्रामाणिकपणा, पश्चाताप, क्षमा आणि चांगली कर्मे माणसाला खरा मान, प्रेम आणि आनंद मिळवून देतात. खरी श्रीमंती धनात नसते, ती लोकांच्या विश्वासात आणि त्यांच्या आशीर्वादात असते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.